समाज सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून केली तर समाजामध्ये मोठा बदल घडतो आणि ते आपल्या कृतीतून ज्यांनी दाखवून दिलं आणि आपल्या सगळ्यांना समतेची वाट दिली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करते. आज व्यासपीठावरती सर्व मान्यवर उपस्थित आहेत तरी सुद्धा पूर्ण असलेला हा व्यासपीठ मला अपूर्ण वाटतोय, कारण यामध्ये ज्येष्ठ विचारवंत लेखक आपले समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी नरके यांची अनुपस्थिती जाणवतीये. आज ते आपल्यामध्ये नसले तरी खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या सोबत आजपर्यंत केलेलं काम आणि आपल्यामध्ये दिलेला विचार, आपल्या बहुजनांसाठी दिलेला लढा लक्षात घेऊन आणि त्याचं स्मरण करून मी त्यांना अभिवादन करते. समाजातील बहुजनांची मूठ एकत्र बांधून समता परिषदेच्या माध्यमातून समतेची ज्योत महाराष्ट्रामध्ये अखंड तेवत ठेवणारे आपल्या सर्वांचे नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेब यांनाही माझा नमस्कार. 1848 मध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ भिडेवाडा इथे रोवली गेली आणि खऱ्या अर्थानं भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी आदरणीय भुजबळ साहेब यांनी केलेला पाठपुरावा आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी दिलेला 100 कोटीचा निधी याबद्दल खरं तर आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून आदरणीय भुजबळ साहेब यांचे आणि आदरणीय अजितदादा यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद. आज या ठिकाणी महात्मा फुले समता पुरस्काराने नागराजी मंडळी आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. शेवटी कला ही कला असते, कलेचं मोजमाप कोणत्याही गोष्टीमध्ये होऊ शकत नाही, कोणत्याही तराजूमध्ये कला मोजली जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपण ओतप्रत प्रयत्न केलेले असतात. पण आपण ज्या पद्धतीने समाजाचे प्रश्न आपल्या कलेच्या माध्यमातून मांडलेले आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून एकदा तुमचंही आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून मी अभिनंदन करते. आजचा हा पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. मी बारकाईने पाहत होते आदरणीय भुजबळ साहेब प्रत्येक गोष्ट न गोष्ट आपल्याला दाखवत होते आणि बारकाईने आपलं लक्ष वेधून घेत होते यासाठी की कदाचित काही गोष्टी कॅमेऱ्यामधून घेता येणार नाहीत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होईल, पण आपल्या नजरेच्या कॅमेऱ्यामध्ये ते बद्ध केलं जावं यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांचा प्रयत्न होता, जेणेकरून ज्या माध्यमातून आतापर्यंत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असेल यांनी समाजामध्ये आमच्यासाठी दिलेला लढा कुठे ना कुठे काही अंशी दुर्लक्षित राहिला असेल. दुर्लक्षित राहिलेला भाग आहे तो आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचावा, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा ही मागणी या निमित्ताने मी आवर्जून करते. आज मानवी समाजाचे समता हे महत्वाचे मूल्य आहे म्हणून मला आवर्जून म्हणावंसं वाटत. समतेच्या वाटेनं तो खणकावत पैंजण यावं, समतेच्या वाटेनं तो खणकावत पैंजण यावं, तू यावं बंधन तोडीत यावं. अन्यायाविरुद्ध जिथं मुठी ओवळल्या, अन्यायाविरुद्ध जिथं मुठी ओवळल्या, इवलिशा या चिमण्या जिथं घारीशी लढल्या, इवलिशा या चिमण्या जिथं घारीशी लढल्या, त्या युद्धभूमीतून रक्त चंदन होऊन तू यावं बंधन तोडीत यावं, समतेच्या वाटेनं तू यावं. खर तर आजही समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणातले प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार आजही आपल्याला अंगीकारणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी सज्ज असावं असं मला वाटतं.